सो स्टुडंट आता बघा क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 मधला. तर इथे काय दिलेलं बघा, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपण शिकलो आहोत की क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे लिहायचे, त्याचा फॉर्म कसा असतो, जनरल फॉर्म कसा असतो. तर आता बघा आपण लिहून घेऊ. इथे एनी टू म्हटलंय म्हणून आपण मनाने कोणतेही दोन लिहू शकतो. सो बघा जनरल फॉर्म जो असतो तो असतो ax² प्लस bx प्लस सी इक्वल टू 0. तर असा असतो जनरल फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. यामध्ये ए बी सी आर द रियल नंबर्स, त्यामध्ये एक्स इज द व्हेरिएबल आणि एक्स चा पॉवर 2 असतो क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ए ची व्हॅल्यू कधीच 0 नसते, कारण ही जर 0 असली तर ऑल इक्वेशन 0 होईल. सो म्हणजे लिनियर फॉर्म मध्ये होईल, पण आपल्याला काय पाहिजे, क्वाड्रॅटिक. सो आता या फॉर्म मध्ये इक्वेशन लिहू. नंबर 1 इक्वेशन लिहू आपण. इथे फक्त ए च्या जागेवर एक रियल नंबर टाकू 2x² प्लस बी च्या जागेवर एक रियल नंबर टाकू 4x प्लस सी च्या जागेवर एक नंबर टाकू 3 इक्वल्स टू 0. तर अशा प्रकारे आपण सिम्पली एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू शकतो. तर हा झाला आपला फर्स्ट इक्वेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो. सेकंड, आता यामध्ये तुम्ही प्लस मायनस साइन कुठलेही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही असंही लिहू शकता, √3 सुद्धा लिहू शकता, √3x² मायनस 4x मायनस 3 इक्वल टू 0. असं मनाने काही पण बनवलं तरी चालते, कारण हे ए बी सी आर द रिअल नंबर्स आहेत. तुम्ही अपॉन मध्ये सुद्धा नंबर लिहू शकता, काही पण लिहू शकता. तर हे झाले आपले दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन, जसं की आपल्याला क्वेश्चन मध्ये म्हटलं होतं. आता बघू आपला नेक्स्ट प्रॉब्लेम.